हम आ गए हैं जयगढ़ किला। यहाँ पे देखिए काका कैसे हम बात करते हैं, यहाँ पर क्या जो मेंटेन है, जो यहाँ पर की परिस्थिती है, तो उसके बारे में आपको बताते हैं। तो दोस्तों हम काका से मिलते. काका तुमचे नाव? नाना खाडे. नाना खाडे. अच्छा, तो इकडे म्हणजे गव्हर्नमेंटला जो पूर्ण है जो दुरुस्तीचं काम आहे, तो इकडे जो काम आहे तो गव्हर्नमेंट करतो की तुम्ही करतो? नाही, आम्ही लोक करतो. हां. आणि मी बऱ्याचशा वेळेला दरवर्षी इथे साफसफाईचं काम हे मी करत असतो, स्वतःच्या खर्चाने करतो. कोणाचे पैसे घेत नाही किंवा गव्हर्नमेंट आमच्यासाठी काही ह्या गोष्टीसाठी पैसे देत नाही. परंतु आम्ही काय करतो, कारण पर्यटक लांबून लांबून येतात, ह्या गवतातून फिरताना काय झालं गेलं तर त्या पर्यटकांचं काय होऊ शकतं, म्हणून आम्ही ती साफसफाई दरवर्षी करतो. हो, बरोबर आहे. तो हा साप वगैरे येऊ शकतात. तुमच्या खर्चावर ना? हा, आमच्या स्वतःच्या खर्चावर. बघा बघा, हे स्वयं गव्हर्नमेंटचे काम काका करतो. बघा, आणि याला काय मौजा द्यायला पाहिजे. हा 700 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. हां. म्हणजे राजा भोजच्या काळातला किल्ला आहे. तरी सुद्धा त्याची डागडुजी करायला पाहिजे होती, पण ती काय डागडुजी आज काय शासन काही करत नाही. शासन हे असंच चालू आहे शासनाचं काम. आणि म्हणतात ना 12 महिने थांबतच आहे. शासन आणि प्रशासन दोन्ही मिळून फक्त पैसे खाण्याचं काम करतं, बाकी काही करत नाही. नाही, पैसे खाण्याचे काम आहे. हिस्ट्री जो किला है, इनको गवर्नमेंट को संभाल के रखना चाहिए. साफ सफाई करना पड़ती है इनको, सब कुछ. यहाँ ये देखिए काका खुद सफाई करते हैं ताकि लोगों को तकलीफ ना हो, कोई जानवर काटे नहीं, कुछ ना करे. इसके लिए ये पब्लिक के सेफ्टी के लिए ये करते हैं. तो इनको जरूर सपोर्ट होना चाहिए. इनको अगर ये साफ़ सफाई कुछ करते तो गवर्नमेंट इनको कुछ मुआवजा वगैरह भी जो है इनको देना चाहिए. जिनको जो कॉन्ट्रैक्ट है वो देना चाहिए. जो मरम्मत का काम है वो भी करवाना चाहिए. तो दोस्तों आप देख सकते हैं 2-3 लोक त्यांनी गव्हर्नमेंटने ठेवली पाहिजे. बरोबर आहे. काहीच ठेवत नाही. काय नाही ना, बघा असं आहे. तो दोस्तों हमारी वीडियो देख रहे हैं आप, तो जरूर हमारी गवर्नमेंट से विनती है कि जरा ये जो किले हैं यादगार हैं, इन्हें मिटने ना दिया जाए, ताकि हमारा जो है वो आगे की पीढ़ी को पता चले. बोलना चाहेंगे आप और कुछ के आगे की जो पीढ़ी आने वाली है उनको कुछ पता नहीं चलेगा. ये जब समझो ये गिर गया, कुछ हो गया, तो पता ही भी नहीं चलेगा. ये पता होना चाहिए. इसके लिए उसका मरम्मत होना ज़रूरी है. उसको ध्यान से रखना चाहिए. ये पुरातन वास्तु है. ये 700 साल का पुराना है, अभी का नहीं है. तो 700 साल का पुराना है तो अभी तक है, तो उसका जिंदा रखना जरूरी है. बहुत जरूरी है. सही बात है. इसका जो ताकि आने वाली पीढ़ी है जो यहाँ का देख सके कि यहाँ की हिस्ट्री, वहाँ तो जो मेंटेन रहेगा तो ही देख पाएंगे, नहीं तो क्या देख पाएंगे. ऐसा है. चलिए काका, धन्यवाद. तो दोस्तों इस वीडियो को आप जरूर अगर ज़्यादा फैलाइए और